संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. मानवास कर्म शिकवी, मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग, क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग, बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग. तोची पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. कर्म शिकवी, मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग, क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग, बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग. तोची पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. कर्म शिकवी, मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग, क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग, बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग. तोची पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता आरोग्य
म्हणजे असं की आपल्या इतिहासामध्ये दोन व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यामध्ये पहिले म्हणजे लोकमान्य टिळक आणि दुसरे म्हणजे अण्णाभाऊ साठे. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. या दोन्ही व्यक्तिमत्वाने समाजाला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या कर्तव्यातून आपणही ते शिकलं पाहिजे. आपण समाजामध्ये राहतो आहे, त्या समाजाचे आपल्यावरती उपकार आहे आणि त्या उपकारात परतफेड करणं हे प्रत्येक व्यक्तीचं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि आजच्या त्यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्तानं त्यांना जर आपल्याला खरी आदरांजली द्यायची असेल किंवा त्यांच्या कार्याची आठवण करून घ्यायची असेल तर त्यांनी या जगाला जो काही चांगला संदेश दिला आहे तो संदेश आपल्याला घ्यायचा आहे आणि तोच येणाऱ्या पिढीला द्यायचा आहे. आणि हाच खऱ्या अर्थाने या रामराज्य महोत्सवाचा सुद्धा उद्देश आहे की निसर्गाने आपल्याला खूप काही दिलंय. निसर्ग नेहमी आपल्याला देतोय. आधीच्या काळामध्येही निसर्गाने फक्त देण्याचं काम केलंय आणि आता सुद्धा तो फक्त देण्याचं काम करतोय. तो स्वतःसाठी कधी काही मागत नाही. म्हणून सगळ्यांचं स्वागत करते. अतिथी मान्य सौ तारा सायर मॅडम, प्राचार्य न्यू इंग्लिश हायस्कूलवरून यांच्या स्वागतासाठी मी आमच्या शाळेच्या प्राचार्य सौ माधुरी बोंडेमाम यांना विनंती करते की त्यांनी वेलकम मॅम. दुसरा प्रमुख अतिथी म्हणजे मान्य डॉक्टर सौ मीनाताई बंदे, राष्ट्रप्रतिनिधी निमा वुमन फोरमवरून यांचे स्वागत करण्यासाठी मी आमच्या शाळेच्या वेलकम मॅम. आयुर्वेद ही जगातील सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्र प्रणाली मानली जाते. या शास्त्राचे आद्य प्रवर्तक धन्वंतरी मानले जातात. धन्वंतरी यांनी मानवाला निरोगी जीवन जगण्यासाठी आहार, विहार आणि औषध यांचा समतोल साधण्याचा मार्ग सांगितला. त्यांच्या विचारांना धन्वंतरी मत असे संबोधले जाते. या मताचा मुख्य उद्देश रोग झाल्यावर उपाय करणे नव्हे तर रोग म्हणजे आजार होऊच नये यासाठी योग्य जीवनशैली आणि आहार पाळणे हा आहे. आता रानभाजी म्हणजे जंगलात, डोंगरावर, माळ रानावर किंवा शेताच्या बांधावर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या खाद्य वनस्पती. त्यांच्या या काळामध्ये या रानभाज्यांचं काय महत्त्व आहे? मग असे सोनारे सरांनी खूप सुंदर एक वाक्य म्हटलेलं की ज्ञान हे दिव्याने वाढतं. खरंच सर नक्की वाढतं. कारण जे ज्ञान तुम्हाला या रानभाज्यांबद्दल आहे ते ज्ञान आजच्या विद्यार्थ्यांना माहिती करून देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आमच्याही पिढीला त्या रानभाज्यांचं महत्त्व एवढं माहिती नाही, तेवढं महत्त्व या ठिकाणी त्या रानभाज्यांचा अतिथीचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मान्य श्री नितीन भाऊ खेरडे सर, अध्यक्ष हरिसेवा फाउंडेशनवरून. त्यानंतर मान्य श्री रामभाऊजी राऊत, मी यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. मान्य श्री रामभाऊजी राऊत फाउंडेशनवरून. देशमुख सरांना विनंती करतो. मी वैभव सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. वेलकम सर. ज्यांच्या अथक प्रयत्नातून या रानभाजी महोत्सवाचं या ठिकाणी आपण आयोजन केलं आहे ते म्हणजे मान्य श्री डॉक्टर चरण सोनारे सर. विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित सर्व पालकांना आणि आम्हा शिक्षकांना या रानभाज्यांबद्दल आणखी बरीचशी माहिती मिळावी यासाठी मी सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावं. ओम श्री धन्वंतरी नमः. न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटवरून व श्री कृपा आयुर्वेदालयवरून यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण रानभाजी महोत्सव येथे साजरा करीत आहोत. हे रानभाजी महोत्सवाचं एक साधारण 6वं वर्ष आहे आपण हा महोत्सव साजरा करीत आहे. या महोत्सवाकरता आपल्याला निमा वुमन फोरम, निमा आयुर्वेद फोरम, जायंट ग्रुप ऑफ वरून, आई शोभा ग्रामीण रुग्णालयवरून, हरिसेवा फाउंडेशनवरून, महिला विकास मंच आदी सर्व सहकारी मंडळीची सतत साथ मिळालेली आहे. आजचा जो महोत्सव आपण इथे सेलिब्रेट करत आहोत, इट्स नॉट ओनली एक्झिबिशन और कॉम्पिटिशन, इट्स अ सायन्स अवेअरनेस प्रोग्राम.
our ancient science is the best, and for healthy it's our capability development program, our valuable program. आपण म्हणतो ना, मौलिक शिक्षण खूप महत्त्वाचं असतं आपल्या शिक्षणामध्ये. फक्त माहीत असणे महत्त्वाचं नाही, तर त्यासोबत आपल्याला त्या पारंपरिक पद्धतीचं महत्त्व काय आहे हे विद्यार्थ्यांना समजावं. आजच्या जनरेशनला ते माहीत व्हावं. पूर्वीच्या काळी आपल्याला माहीत होतं की रानभाज्या ज्या असतात, घोळ आहे, चिवळ आहे किंवा अळूची पाने आहे, याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. एक रानभाजी. प्रथमतः मला हे एक्सप्लेन करावं वाटतं की रानभाजी म्हणजे काय. बऱ्याच लोकांना, नवीन जनरेशनला हे पण माहिती की रानभाजी म्हणजे काय. रानभाजी म्हणजे जे मानव जातीतर्फे कल्टिवेट केले जात नाही, संवर्धन केलं जात नाही किंवा लावलेले जात नाही, ते नैसर्गिकता त्याचं संवर्धन होतं, उगवलं जातं आणि त्यांना कशा फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाईडची गरज नसते. आपण बघतो की पालक, सांबार जे काही आपण संवर्धन करतो किंवा कल्टिवेशन करतो, त्यावर बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव असतो किंवा ते इन्फेक्टेड असतात, कीड लागलेली असते. परंतु तुम्हाला एक वैशिष्ट्य आढळेल की रानभाजीला कोणत्याही प्रकारची कीड किंवा इन्फेक्टेड नसतात. त्यांच्यामध्ये नॅचरली अँटीबॉडीज डेव्हलप होतात, जे काही बॅक्टेरियल असतात त्याच्या विरोधात डेव्हलप होतात आणि हे नॅचरली त्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे काही घटक येतात. आणि विशेष करून आपल्याला हे लक्ष नमूद करावं लागेल, ह्या रानभाज्या जनरली पावसाळ्यात येतात. पावसाळ्यातच का, हिवाळ्यातही राहतात बऱ्याच रानभाज्या, पण मोस्टली पावसाळ्यातच येतात. का बरं? कारण निसर्ग आपली खूप चांगली केअर घेतो. उदाहरणार्थ झालं सांगायचं की पावसाळ्यामध्ये सर्व इन्फेक्शियस वातावरण असतं, सर्वत्र पाणी खराब असतं, पोल्युशन असतं, व्हायरल इन्फेक्शन असतं. आपण बघतो की श्रावण मास लागतो आणि श्रावण मासात आपल्याला उपवास सुरू होतात, कारण की त्यावेळेस इन्फेक्शनचे आजार जास्त होतात. त्याच वेळी नेमके ह्या रानभाज्या येतात त्या ज्या आपल्याला इम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त ठरतात. हा जो आजीबाईचा बटवा म्हणू किंवा एन्शियंट नॉलेज म्हणू किंवा सायन्स म्हणू, आपण त्याला परंपरा म्हणून समजून जातो, परंतु हे नॉलेज आहे, सायन्स आहे, हे कुठेतरी लोप पावत आहे. हे लोप पावू नये आणि नवीन जनरेशनला याचं माहिती व्हावी, ह्या उद्देशानं हा कार्यक्रम आपण इथे राबवत आहे. हे 6वं वर्ष आहे. माझी पालकांना, मुलांना, विद्यार्थ्यांना विनंती आहे की बक्षीस महत्त्वाचं नाही. तुम्ही जे 5 दिवसापासून 6 दिवसापासून यूट्यूबवर किंवा गुगलवर किंवा AI वर सर्च करत आहे, या बाबतीतली माहिती, हे तुमचं अपडेटेशन आहे आणि हे खूप महत्त्वाचं ठरतं आहे. याच्या काळामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण खूप वाढलं चाललं आहे. नॉलेज असणं एका बाजूला वेगळं, जसं IT इंजिनियर असतात किंवा अधिकारी असतात, सायन्स ती पण असतात, तर डाएट काय असावं हे बरेच लोकांना माहीत आहे. आता माझ्याकडे एक IT इंजिनियर येतो, ओबेसिटी, थायरॉइड आणि सर्व त्याला माहीत आहे, सर्व जगातलं नॉलेज आहे, परंतु आपण काय खावं हे माहीत नाही. तो लॅपटॉपवर बसतो आणि बर्गर, पिझ्झा, वडापाव, सँडविच असं खातो, तर त्याच्यामुळे त्याला हेल्थ इश्यू पण आले. तर हे कुठेतरी अवेअरनेसचा प्रोग्राम व्हावा, जिथे कॉम्प्युटर सायन्स किंवा AIचं युग आहे, तिथे सिम्पती, एम्पथी आणि हेल्थ हे आपल्याला AI देणार नाही, ती आपल्याला ती आपली परंपराच देईल. त्या उद्देशानं हा अवेअरनेस प्रोग्राम आहे. या कार्यक्रमाला आपल्याला ऑरेंज सिटीतर्फे खूप सारी मदत करण्यात आली. आजच्या कार्यक्रमाचे माझं म्हणजे बोलण्याच्या ओघामध्ये थोडं राहून गेलं की कार्यक्रमाला उपस्थित असणारे अध्यक्ष माननीय सुधाकर ठाकरे सर, माननीय बंदे मॅडम, माननीय सायर मॅडम, शाळेच्या मुख्याध्याप मॅडम, आपलं बोर्डे मॅडम, नितीन भाऊ खेडे, सोबतच निमाचे अध्यक्ष शैलेंद्रदादा लोखंडे, जे सामाजिक कार्य. आता तुम्हाला एक पर्सनॅलिटी स्टेजवर असं दिसेल की रामभाऊजी राऊत, एकदम साधे, सिंपल, परंतु ते दरवर्षी प्लांटेशन करतात, वनस्पती जगवतात. असं हे व्यक्तिमत्व पण आपल्या स्टेजवर आहे. त्यांना ह्या रानभाज्याचं महत्त्व आहे, यांची उपस्थिती आहे. लोखंडे मॅडम इथे आलेले आहेत. या सर्वांच्या सहयोगानं हा कार्यक्रम होतो. मी मॅनेजमेंट कमिटीमध्ये जे
डॉक्टर बोधने सर, गुल्हाने सर, खंडेलवाल दादा, वेदांत डॉक्टर राजरिया सर, श्री गोपाल वानखडे जी, ह्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आयुर्वेद फोरमतर्फे याच्यामध्ये बराचसा प्रोग्राम आपण अरेंज करतोय. निमा फाउंडेशन याच्यामध्ये सहभागी आहे. हा रानभाजी महोत्सवाला ऑरेंज सिटीचे मुख्याध्यापक मॅडम, मोठे मॅडम आणि त्यांचे सहकारी सर्व शिक्षक यांच्याही आभार मानतो विशेषतः. आणि जे आमचे परीक्षक आहेत, तो प्रोग्राम एक वेगळा आहे. त्यावेळेस आपण परीक्षकांचा परीक्षण सुरू आहे. तर मी सर्वांना धन्यवाद देतो की आपण हा कार्यक्रम अरेंज करण्यासाठी आणि आपली उपस्थिती येथे दर्शवली. धन्यवाद. या रानभाज्याचं महत्त्व पालकांना, विद्यार्थ्यांना पटावं हे खरंच सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आपण जे म्हणालात की निसर्गालाच व्यक्तीच्या आरोग्याची खरी माहिती आहे. कारण सरांनी आताच सांगितलं की रानभाज्या महोत्सव पावसाळ्यामध्ये तयार होतात किंवा त्या माळरानावरती होतात. त्याचं खूप अतूट संबंध म्हणजे असा माती, पाऊस आणि सूर्यप्रकाश. त्यानंतर आताच आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणजे माननीय डॉक्टर श्री शैलेशभाऊ लोखंडे सर, अध्यक्ष नीमा वरुड यांचं आगमन झालं आहे. तर मी दिवाण सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी लोखंडे सरांचं स्वागत करायचं आहे. यांचं स्वागत दिवाण सर करतील. वेलकम सर. यानंतर त्यांच्या प्रयत्नातून या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आहे असे मान्य श्री चरणजी सोनारे सर यांचंही स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य बनतं. मी नागपूर सरांना विनंती करतो की त्यांनी सोनारे सरांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यावरती घेतले की मला माझ्या शहरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत वेलकम सर करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी विजय मॅडमला विनंती करतो की त्यांनी लोखंडे मॅडमच्या ठिकाणी स्वागत करा. वेलकम. धन्वंतरी देवतेला वंदन करते. आज इथे न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट आणि श्री विश्वकृपा आयुर्वेदालय वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने इथे रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटला धन्यवाद देते. त्यांनी हा महोत्सव इथे साजरा करण्याची परमिशन दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. रानभाजी महोत्सव म्हणजे काय, सोनारे सरांनी तुम्हाला सांगितलं की ज्या भाज्यांचं आपल्याला लागवड करावी लागत नाही, त्यांची पेरणी करावी लागत नाही, त्या रानामध्ये, वनामध्ये आपोआप उगवतात, अशा भाज्यांना रानभाज्या म्हणतात. मग रानभाज्या कोणत्या कोणत्या आहेत? आपल्याला पाऊस पडल्याबरोबर तरोटा नावाची एक भाजी उगवते. ती जेव्हा कोवळी असते तेव्हा त्याची आपण भाजी करत असतो. ती वातनाशक आहे. तर ही तरोटा भाजी या सीझनमध्ये प्रत्येकाने आवडीने खाल्ली पाहिजे. दुसरी एक रानभाजी आहे कुंजर नावाची. तिसरी रानभाजी आहे जिवलीचा फुलो. चौथी रानभाजी आहे कांदरफड्याची भाजी म्हणतात. अशा अनेक रानभाज्या आहेत. बांबू असतो आपला बांबू, त्या बांबूचे कोड त्याची सुद्धा भाजी करतात, वडे करतात, ते सुद्धा खूप पौष्टिक आहे. तसंच आपल्या शेवग्याच्या शेंगा, फेट्याची फुलं हे सुद्धा रानामध्ये असेच उगवलेले आहे. करवंद हे सुद्धा या सीझनमध्ये येतात. ह्या सगळ्या भाज्या रानामध्ये या सीझनमध्ये उगवणाऱ्या आपण सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजे. कारण रानभाज्या ह्या आपली प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आहेत. त्यावर कुठल्याही प्रकारचे फवारणी नसते, कुठल्याही प्रकारचे रसायनं वापरलेले नसतात. त्या नैसर्गिकरित्या उगवलेल्या असतात आणि त्या आपल्या शरीराला अतिशय आवश्यक असतात. ज्या रानभाज्या आहेत त्या प्रत्येक रानभाजीमध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असते, जे पचनासाठी आपल्या शरीराला खूप आवश्यक असते. कारण फायबर जर पोटात गेलं नाही तर तुमचं पचन बरोबर होणार नाही, पोट साफ होण्याची क्रिया बरोबर होणार नाही. म्हणून फायबर पोटामध्ये जाणं अतिशय आवश्यक आहे. आजकाल काय आहे की फायबर लोकांना जास्त आवडतच नाही. आपण प्रोटीन्स म्हणून पनीरवर जास्त भर देतो आणि बाकी फास्ट फूडकडे जास्त आपण वळलेलो आहोत. मैद्याचे पदार्थ जास्त खायला लागलो.
त्यामुळे फायबर आपल्या पोटामध्ये फार कमी जातं आणि त्यामुळे बद्धकोष्ठता नावाचा हा आजार सगळ्यांना जडतो आणि त्यातून मग पुढे प्रेशर आहे, पाईल्स आहे, हे आजार पुढे उद्भवतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालायचा असेल तर फायबर पोटामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच ह्या रानभाज्यांचं आपल्याला सेवन करायचं. दुसरी एक रानभाजी आहे आंबाडी नावाची, ती सुद्धा या सीझनमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळते. त्या भाजीमध्ये सुद्धा फायबर भरपूर आहे, प्रोटीन्स भरपूर आहे आणि ती आपल्या शरीराला अतिशय सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स देणारी भाजी आहे. आणि आंबाडीपासून आपण निरनिराळे पदार्थ करू शकतो. आंबाडीची भाजी करून खातो, आंबाडीच्या भाकरी करून खातो, आंबाडीचं सूप बनवून खातो, आंबाडीच्या ज्या गोंड्या असतात त्याची चटणी करून खातो. प्रत्येक त्याच्या पानांचा, फुलांचा, फळांचा उपयोग आपल्याला रानभाजी म्हणून आपण करू शकतो. तर अशा ह्या रानभाज्या प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजे, प्रत्येकाला त्याची ओळख झाली पाहिजे. पालकांना त्याची ओळख होईल तर मुलांना त्याचं महत्त्व समजेल, नाही तर मुलांना असं वाटेल की काय हे पालापाचोळा आम्हाला खाऊ घालतात. पण ह्या पालेभाज्या खाण्यामध्ये आपल्या शरीराचं किती भलं आहे हे प्रत्येक मुलाला समजलं पाहिजे. त्यासाठीच ह्या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. तेव्हा सगळ्यांनी याचं महत्त्व समजून घ्या. प्रत्येक भाजीचं काय इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यामधून आपल्याला कोणते विटॅमिन्स मिळतात, कोणते मिनरल्स मिळतात, कॅल्शियम किती मिळते, फायबर किती मिळते, हे सगळं जर आपल्याला समजलं तर आपण निश्चितपणे ह्या भाज्यांचा उपयोग आपल्या आहारामध्ये करू. आणि मुलांना याचं महत्त्व आता या वयामध्येच समजणं आवश्यक आहे. कारण ही पिढी जी आहे ही फास्ट फूडकडे जास्त वळलेली आहे. मॅगी, पिझ्झा, पास्ता, नूडल्स, बर्गर. मला वाटते एवढं बोलते आणि थांबते. धन्यवाद. त्यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या आणखी प्रमुख अतिथी मान्य डॉक्टर तृप्ती होळे म्हणून या सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. मी सावंत मॅडमला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी होळे मात्र स्वागत करायचं आहे. मी आमच्या आवाजासाठी गव्हर्नमेंटच्या वतीने या ठिकाणी आमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. यानंतर आजच्या मान्य डॉक्टर श्री शैलेशजी लोखंडे सर, अध्यक्ष लिमावर. अध्यक्ष श्री सुधाकर भाऊ ठाकरे, प्रमुख उपस्थित असलेले नितीन मुखर्डे, त्याच्यानंतर साया मॅडम, डॉक्टर वंदे मॅडम, डॉक्टर भोले मॅडम, तसेच बोंडे मॅडम. आज या रानभाजी महोत्सव इथे आयोजित केलेला आहे. मी हा इतका स्तुत्य आणि इतका उपयोगी उपक्रम आहे की मी जे आयोजक यांचे मी पहिले आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आपल्या माझ्या अगोदर जे काही वक्ते आहे त्यांनी प्रचारण होणारे गांधी मॅडम यांनी रानभाजीविषयी बरीच माहिती दिलेली आहे. तर या रानभाजीच्या आपण जेव्हा सेवन करतो त्याच्यामुळं आपली व्याधी प्रतिकारक क्षमता वाढते. कारण आज जे काही भाज्या आहेत त्या भाज्यांवर पेस्टिसाईड किंवा रासायनिक खतांचा भरपूर त्याच्यावर वापर होतो आणि ते आपल्या आरोग्याला हानिकारक असते. तसेच जे मॅडमने सांगितले आहे की जंक फूड हे फूड खाण्याचे जे पदार्थ आहेत त्याची आपल्याला खूप आवड असते, पण याचाही परिणाम शरीरावर बराच होतो. तर या आयोजकांनी जे काही आपल्याला या महोत्सवातून रानभाज्याची माहिती करून द्यावी त्यासाठी त्यांनी आपला हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. सकस आहार, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा या तीन गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर आपलं आरोग्य निश्चितच चांगलं राहते. आपण पाश्चात्य देशात पाहतो, मॉरिशसमध्ये, रशियामध्ये किंवा युक्रेनमध्ये पाहणी केली
कारण तिथे दवाखाने फारच कमी आहे. प्रायव्हेट दवाखाने तर नाहीच नाही आहे, तर फक्त तिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत. तर हे याला कारण आहे तिथे शुद्ध हवा मिळतं, पोल्युशन बिलकुल 0% आहे, सकस आहार मिळतो जे पेस्टिसाईड किंवा रासायनिक खतांच्या नसलेले असं भाज्या आहार हा मिळतो. आणि पॉप्युलेशन कमी असल्यामुळे तिथे जे काही रोजचं जे काही टेन्शन किंवा हे हा प्रकार कमी असल्यामुळे त्यांचं ॲव्हरेज आयुष्यही वाटलेलं असतं. आणि त्याचा परिणाम म्हणून हा हे असतं की तिथे आजार फारच कमी असतो, म्हणून त्या दवाखान्याची संख्या ही फारच कमी आहे. हे जे रानभाज्या आहे हे रानभाज्या आपल्या शिवाराला किंवा जंगलामध्ये मिळतात. त्यांचं संगोपन संवर्धन व्हायला पाहिजे. ज्या काही बऱ्याचशा रानभाज्या आहेत त्या माहिती नसल्यामुळे नामशेष होण्याची पाळी येऊ शकते. त्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांचा कार्यशाळा घेऊन हे जे रानभाज्या आहेत त्याचं संवर्धन करावा असा हे उपक्रमसुद्धा आयोजकांना मी विनंती करतो त्यांनी करावा. मला इथे बोलवलं आणि माझा मान सन्मान त्याबद्दल धन्यवाद आणि तिसरी त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने 2 व्यक्तींची उपस्थिती लाभलेली. त्यामध्ये मान्य श्री गोपालजी वानखेडे सर, माजी अध्यक्ष न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटवरून. मी सरांच्या स्वागतासाठी या ठिकाणी वसू सरांना विनंती करतो की त्यांनी गोपालजी वानखेडे सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर दुसरे प्रमुख अतिथी म्हणजे लक्ष्मीकांत नागू, मान्य श्री नितीनजी खेरडे सर, अध्यक्ष हरिसेवा फाउंडेशन वरून. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावे. न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटवरून व श्री विश्वकृपा विद्यालयावरून यांचे संयुक्त विद्यमाने येथे आयोजित रानबाडी महोत्सव, विद्यार्थ्यांकरता रानबाडी स्पर्धा या कार्यक्रमाकरता उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुधाकर ठाकरे सर, वानखेडे साहेब, मीनाताई बंधू मॅडम, डॉक्टर लोखंडे सर, नायर मॅडम, डॉक्टर ओले मॅडम आणि आपण सर्व उपस्थित शिक्षकवृंद, विद्यार्थी. तर येथे आपल्याला रानबागेचं महत्त्व जे आहे त्याचे जे पौष्टिक गुण आहे हे सर्व आपल्याला इथे उपस्थित आयोजक डॉक्टर मंडळी यांनी सांगितलेलं आहे. रानबागेची सुरुवात हे पाऊस पडल्यानंतर मला वाटतं कदाचित 15 दिवसापासूनच होते. म्हणजे मला सांगितलं की करवट्यापासून याची सुरुवात होते, करवट्याला कोवळा पाला आणि त्यानंतर हे कंटिन्यू पावसाळ्यातच होते. जास्तीत जास्त भाज्या पावसाळ्यात उगवतात, कारण की पावसाळ्यात हे जे वातावरणात रोग सदृश्य जंतू असतात आणि त्यांना आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवावी म्हणून निसर्गाने आपल्याला एक रानभाजीची एक देणं दिली आहे. रानभाजीतले सत्व की शिजल्यानंतर उघडल्यानंतर सुद्धा कमी होत नाही. दरवर्षी डॉक्टर चरण सोनारे पुढाकार घेतात आणि आज त्यांनी सांगितलं की 6वं वर्ष सुरू आहे आणि रानबाडी स्पर्धा महोत्सव हा सुरू आहे. आम्ही त्याच्या सोबत आहे आणि आता अगोदर आम्ही बाहेर स्पर्धा घेतली, त्यात बाहेरचे लोक बाहेरच्या
महिला भगिनी यांना आम्ही समाविष्ट करून घेतलेलं होतं. परंतु डॉक्टर चंद्रनाथांनी शाळेत का निवडल्या त्याचं कारण असं आहे की शाळेत का घेण्याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना ह्या रानबाजीचं महत्त्व कळलं पाहिजे, त्यांना ह्या रानबाजीची माहिती झाली पाहिजे, त्यांचं आरोग्य सुदृढ व्हायला पाहिजे हा त्यांचा एक उद्देश होता. कारण की विद्यार्थी आहे, तरुण पिढी आहे, ही मुलं आहे, हे मॅडमने सांगितलं की जंक फूडकडे फास्ट फूडकडे वळत आहे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायसाठी डॉक्टर चरोसरांनी पुढाकारातून हा कार्यक्रम शाळेत घेत आहे. आम्ही सुद्धा हरिश्राव फडणवीसच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळेत जातो. तेथे एक स्पर्धा परीक्षा घेतो निसर्गावर आधारित. निसर्गाचं महत्त्व व्हायला पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण व्हायला पाहिजे, प्रदूषण कमी व्हायला पाहिजे. याच्या माध्यमातून आमचे मित्र जे आमच्या हरिश्राव फडणवीस सचिव आहे ते स्वतः घरटी तयार करतात. पेऊ पाण्याची आम्ही पेऊ वाटतो आणि एक विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा घेतो आणि विद्यार्थ्यांना या पर्यावरणाचं निसर्गाचं महत्त्व सांगतो. मी आजच्या वेळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरराव ठाकरे मला प्रिन्सिपाल घोडे मॅडमना अशी विनंती करतो, आम्हाला सुद्धा तुमच्या शाळेत एक संधी द्यावी. हरिश्राव फाउंडेशन मार्फत आम्ही तुमच्या शाळेत एक स्पर्धा घेऊ आणि विद्यार्थ्यांना या निसर्गाचं एक महत्त्व समजावून सांगू. मला या ठिकाणी आपण बोलावलेलं, मला सन्मान केला, मला 2 शब्द बोलण्याची एक संधी दिली त्याबद्दल आपले मी आभार मानतो. धन्यवाद. मान्य सौ तारा सायरराम, मुख्याध्यापिका न्यू इंग्लिश हायस्कूल वरुड यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, रानबाजी महोत्सव डॉक्टर सोनारे साहेबांनी सुरू हा 5-6 वर्षापासून केलेला आहे आणि खरोखर अतिशय उत्कृष्ट असं काम आहे. मोबाईल आणि एआयचा हा जमाना आहे. जास्तीत जास्त आपण बसून राहतो आणि त्याच्यामुळे पोटाचे विकार वाढत आहेत आणि त्याच्यावर रामबाण उपाय कोणता असेल तर त्या रानभाज्या. एक उदाहरण तुम्हाला देते आणि सांगते. मी सकाळी फिरायला जाते. या केसर पार्कमध्ये फिरायला गेले असताना शेतातील काही बाया भाजी तोडत होत्या घेणाऱ्या. म्हटलं काय तोडत आहात? तर मॅडम कुंदराची भाजी आहे. मी कधीच रानभाजी म्हणजे जास्त मलाही आवडत नाही, पण मी त्या बायांच्या मुळे ती कुंदराची भाजी थोडीशी तोडून घरी आणली आणि ती करून खाल्ली. खरोखर त्या दिवशी मला असा हलका वाटायला लागला की माझा नक्कीच 2-3 किलो वजन तरी कमी झालं असेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्याचे फायबर्स असल्यामुळे आपलं पोट अगदी साफ राहतं. वजन लोकांचं ते कमी होत नाही. पण खरोखर रानभाजी जर खाल्लं, दुसऱ्या दिवशी पुन्हा किती भाजी आणली आणि त्याचा उपयोग मला झाला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खेळायचं तर आहेच, भरपूर खेळा आणि सोबतच त्या नैसर्गिक भाज्या ज्या आहेत ते पण खाण्याचा प्रयत्न करा. आपली तब्येत जर उत्कृष्ट ठेवायची असेल तर हे नैसर्गिक जे भाजीपाला आहे ते आपण खाल्लंच पाहिजे आणि फास्ट फूडकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. एवढंच तुम्हाला सांगेन. या ठिकाणी थांबते. धन्यवाद. सर्वांचे मार्गदर्शक मान्य श्री गोपालजी वानखडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. प्लीज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आजच्या काळाचे आमचे मित्र अध्यक्ष, नंतर ज्यांनी हा कार्यक्रम अरेंज केला, ज्यांनी आज हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे, त्यांना खरंच मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. कारण गेल्या 25 वर्षात मी पहिल्यांदा आमच्या ऑरेंज सिटीमध्ये हा रानभाजी महोत्सव आहे असं मला काल ज्यावेळेस कळलं. मी आज ॲक्च्युली चाललो होतो अंजनगाव सुरजीला पूजेसाठी. म्हटलं मग मी बाहेर बोलूच आहे, कारण की बऱ्याच वर्षापासून रानभाज्यासुद्धा बघितलेल्या नाहीत. त्याच्यामुळे खरंच हा सुंदर योग आला. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि
सर्वांचं अभिनंदन. असा कार्यक्रम, असा उपक्रम झालाच पाहिजे. त्यासाठी भविष्यासाठी फार फार शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. नशिबवान आहे हा कार्यक्रम पाहायला मिळाला. रानभाजी म्हणजे काय, त्याचे फायदे काय हे माहिती नाही. त्यानंतरच्या या कार्यक्रमाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे उद्घाटन सोहळा. मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भाजी महोत्सवाच्या उद्घाटनाकरिता स्थान पडणार. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या रानभाजी महोत्सवाच्या या ठिकाणी आयोजन आपण केलं होतं आणि असं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. मानवास कर्म शिकवी, मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग. क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग. बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग. तोची पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. साराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. मानवास कर्म शिकवी, मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग. क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग. बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग. तोची पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. मानवास कर्म शिकवी, मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग. क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. बोलतो पाषाण.
मानकर ऑरेंज सिटीची विद्यार्थिनी हिने शेवग्याच्या पानांची भाजी बनवलेली आहे. शेवग्याचे पानं आणि शेवग्याच्या शेंगा हे दोन्ही गोष्टी आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते पानांमध्ये आणि शेंगांमध्ये प्रोटीन्स भरपूर असते. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपण भरपूर प्रमाणात खाल्ल्या पाहिजे आणि त्या भरपूर प्रमाणात अवेलेबल असते आपल्याकडे, 12ही महिने अवेलेबल असते. पुनच्छ मॅडमचं या ठिकाणी स्वागत करतोय. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. यानंतर या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य डॉक्टर अमोल ठवडी सर, अध्यक्ष निमा आयुर्वेद फोरम महाराष्ट्र राज्य, यांच्या स्वागतासाठी मी भाकरे सरांना विनंती करतो की त्यांनी मान्य डॉक्टर श्री अमोल ठवडी सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री ठाकरे सर या ठिकाणी ठवडी सरांचं स्वागत करत आहेत. त्यानंतर आपल्या या रानभाजी महोत्सवासाठी अमरावतीवरनं बरेचसे गेस्ट आलेच, त्यामध्ये डॉक्टर अंकुर डालके सर यांनाही मी विनंती करतो की त्यांचं स्वागत करण्यासाठी मी भाकरे सरांना विनंती करतोय. विनोद भाकरे, वेलकम सर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर श्री अंकुश मानकर सर. यानंतर प्रमुख उपस्थितीमध्ये आकाशजी सांगोळे सर हे सुद्धा उपस्थित आहे. तर मी दिवाण सरांना विनंती करते की त्यांनी आकाश सर. त्यानंतर आपल्या वरुड शहरातील आणि वैद्यक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे मान्य श्री डॉक्टर मनोहरजी आंडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या शाळेच्या प्राचार्य सौ माधुरी गोंडे मॅम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोहरजी आंडे सरांचं स्वागत करायचं आहे. सर्व मान्यवरांचं एकदा आमच्या या न्यू ऑरेंज सिटी स्वागत करतोय. त्यानंतर आमच्या या न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटच्या मार्गदर्शिका वनिता राजुरिया मॅडम सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर मी श्वेता मॅडमला विनंती करतो की त्यांनी वनिता राजुरिया मॅडमचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. माननीय डॉक्टर सौ सोनाली आंडे मॅडम, माजी अध्यक्ष रोटरी क्लब वरुड, यांचंही स्वागत या ठिकाणी आपण घेतोय. मी सपना मॅडमला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आंडे मॅडमचं स्वागत करायचं आहे. क्लब वरुड यांचं या ठिकाणी आपण स्वागत घेतो. आणि मान्य श्री डॉक्टर मनोहरजी आंडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना थोडंफार मार्गदर्शन करावं. कॉन्व्हेंट आणि श्री विश्वकृपा आयुर्वेदालय वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा 6वा रानभाजी महोत्सव अत्यंत थाटामाटात आणि डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर राजोरिया सर यांच्या दूरदृष्टीतून ज्या ठिकाणी आज संपन्न होतो आहे अशा सुंदर ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात चालू झाला. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय गणमान्य, विशेष करून अमरावतीवरून आलेले आदरणीय डॉक्टर अमोल ठवडी सर, ठाकरे सर, व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष ठाकरे साहेब, सायर मॅडम, नितीन भाऊ, आदरणीय डॉक्टर लोखंडे साहेब, आदरणीय राजुरियाजी वहिनी, लोखंडे मॅडम, वांदे मॅडम, खेरडे मॅडम आणि सर्व सन्माननीय बंधू भगिनी, अतिशय उत्साह प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे. आणि नुसतं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत नाही, तर आम्ही जे ते सगळं ते प्रत्येक रानभाजी टेस्ट करण्यासाठी जे प्रत्येक स्टॉलवर जात होतो, त्या प्रत्येक स्टॉलच्या प्रत्येक बनवण्याच्या भाजीमध्ये विविधता होती.
आणि इतकी विविधता जगामध्ये जर कुठे जर मिळत असेल तर ती फक्त आणि फक्त आपल्या भारत देशाच्या भूमीत उगवणाऱ्या या रानभाजीमध्ये. काळाच्या प्रवाहामध्ये आम्ही पाश्चिमात्यकरण स्वीकारलं. आम्ही आमची अत्यंत प्राचीन वैद्यकीय जे उपचार पद्धती, ज्याला आपण आयुर्वेद म्हणतो, युनानी म्हणतो, आणि त्या आयुर्वेदाकडे या पाश्चात्यकरणाच्या ह्याच्यामध्ये आपण पूर्ण दुर्लक्ष केलं. हे दुर्लक्ष होत असताना आपल्या भूमीत उगवणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत त्या रानभाज्यापैकी बऱ्याच अशा औषधी वनस्पती आहेत ज्यापासून आपल्या पूर्वजांचं आतापर्यंतचं स्वास्थ्य ठीक होतं. आणि जेव्हापासून आपण पाश्चिमात्यांच्या नावाखाली आपण सर्व हॉटेलिंग करतो आणि आपलं पोट बिघडवून घेतो, हा दैवदुर्विलास आहे. आणि म्हणून परत या प्रत्येक येणाऱ्या नव्या पिढीला आपल्या भारताच्या या संस्कृतीची, भारताच्या या अनमोल ठेव्याची जाणीव व्हावी. या उदात्त दृष्टिकोनातून डॉक्टर चरणजी सोनारे यांच्या सुपीक दिमागातून ही आयडिया सतत येत असते आणि डॉक्टर चरणजी सोनारेच हे अभिनव आयडिया ह्या अप्लाय करत असतात. आणि खरोखर बरेच वर्षापासून त्यांच्या माइंडमध्ये हे सतत ह्या गोष्टी चालतात. त्यांनी आयुर्वेदाला ढवळी सर मला सांगताना खूप आनंद होतो की चरण म्हणजे इथलं आमचं रत्न आहे. आणि एक अभिनव आयडिया त्याच्या माइंडमध्ये सतत चालू असते. तो काहीतरी एक वेगळं करतो आणि ते वेगळं समाजाला तो दाखवून देतो. आणि म्हणून खरोखर चरण बोलताना नेहमी म्हणजे असं अभिमान येतो की खरोखर हे रत्न आहे जे आयुर्वेदाला चांगले दिवस देत आहे आणि आयुर्वेदाची खरी ओळख समाजाला करून देत आहे. आणि म्हणून अशा या सुंदर महोत्सवाच्या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि परत आपल्या भारतीय संस्कृतीकडे वळावे अशी सर्वांना नम्रपूर्वक विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सर. सरांनी आपल्याला जे रानभाजी या विषयी मोलाचं असं मार्गदर्शन केलं, नक्कीच ते सगळ्यांसाठी युजफुल असेल. त्यानंतर मी चरण सोनारे सरांना आमंत्रित करतो. धन्यवाद आचार्य सर. ज्यांच्या सहयोगानं हा कार्यक्रम पार पडत आहे, न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट वरुड आणि सर्व शिक्षक वर्ग, त्यांचे स्टुडंट्स, कर्मचारी, आमचं एक कर्तव्य ठरतं की त्यांचं एक ऑनर करावा. तर मी त्यांना मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन माधुरी मॅडम कॉन्व्हेंटतर्फे, मॅनेजमेंटतर्फे सत्कार स्वीकारेल अशी मी त्यांना विनंती करतो. या मॅडम. आदरणीय ठाकरे सर मॅनेजमेंटचे प्रतिनिधी म्हणून सत्कार स्वीकारेल. मी मान्यवानी प्रचारासाठी, प्रसारासाठी आणि नवीन ह्या अवेअरनेस प्रोग्रामसाठी मी त्यांचा विशेष हो मोठं. अजूनही सोबत आहे. त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून राजुरिया मॅडम सुद्धा हा सत्कार स्वीकारेल असं मी विनंती करतो. आणि पर्सनली राजुरिया सरांची मला खूप मदत असायची नेहमी. कार्यक्रमाला सुरुवात करावी. तळस मॅडम कोंडे ऑरेंज सिटी तर्फे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आम्हाला मदत केली आहे सुप्रियाताई बंदे, शर्मिलाताई खाजबागे मॅडम, डॉक्टर सोनाली खेरडे मॅडम, सिंपल नाईक मॅडम, मंदाताई फोकमारे काकू म्हणेल त्या नेहमीच आम्हाला सहकार्य करतात, परीक्षा करतात. शैलेजाताई बोलतात.
सर्व नीताताई खर्डे मॅडम, परीक्षक म्हणून यांनी आम्हाला सहकार्य केलं. प्रियाताई लोखंडे मॅडम, आम्हाला हे नेहमी पाठबळ देतात आणि आपल्या पाठीशी उभे राहतात. मी त्यांना खरंच माझ्यातर्फे पण एक आभार मानतो मी त्यांचं. डॉक्टर अंकुर मेसेज शुभेच्छा संदेश देतील आणि त्यांना पण जायचं आहे तर ते जाऊ शकतील नंतर. ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट आणि चरण सोनारे सर यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाजी महोत्सव साजरा केला आहे. चरण सरांचं वैशिष्ट्य म्हणजे आयुर्वेदाला प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न असतो. आम्ही दरवर्षी सरांच्या ह्या चळवळीमध्ये भाग घेतो आणि त्यांची ॲक्च्युली पॅरेंट्सची मेहनत असते आणि मुलांचा आत्मविश्वास हा दोन्हीचा संगम येतो. आणि याच्यातनं आपली जी संस्कृती आहे की आयुर्वेद हे जिवंत शास्त्र आहे आणि आपली परंपरा जपणारं आणि ह्या परंपरेतून हे नवीन आज भविष्य जर घडत असेल तर हा खूप मोठा एक चांगला संयोग मानला जाते. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की जेणेकरून मुलांना लहानपणापासून जर माहीत झालं तर पाठिंबाचे जे खाद्य वगैरे आहेत ते मुलं त्याच्याकडे वळणार नाही. म्हणजे अप्रतिम त्याचे अप्पे वगैरे त्याचे वेगवेगळे प्रकारच्या भाज्यांपासून बनवतात आणि बऱ्याचशे मुलं स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. जसं काही लोकांना जर पाकक्रिया माहीतच राहते पण ह्या वयात जर आईच्या बाजूने उभे राहून जरी मुलांनी बघितलं तर भविष्यात ते त्यात खूप काही करू शकतील. त्यामुळं आपलं न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट यांचे सुद्धा खूप अभिनंदन की असे प्रोग्राम तुम्ही घेता आणि प्रोग्राम घेण्यासाठी आवर्जून पुढे येणारे चरण सरांचे सुद्धा अभिनंदन आणि आभार की आयुर्वेदाला पुढे नेण्यासाठी एक त्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरंच त्यांना विनंती करत होती त्यांनी कंटिन्युटी आणि खूप जबाबदारीचं कार्य सगळ्या परीक्षकांच्या चित्र सहाय्याने केलेलं आहे. मान्यवर या स्पर्धेमध्ये सहभागी असणारे सर्व विद्यार्थ्यांचे मी कौतुक करते. निसर्गाचा अनुभव ठेवा, आरोग्याची परिमाण, रानभाज्यांचा हा महोत्सव आपल्या संस्कृतीचा अभिमान, आपल्या संस्कृतीचा अभिमान. आज आपण इथे एकत्र जमलो आहोत तो आहे रानभाजी महोत्सव. या रानभाजी महोत्सवामध्ये असणारे सर्व विद्यार्थी, शिमुखी विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळापासून हे विद्यार्थी बक्षिसाची वाट बघत आहेत. स्पर्धा म्हटलं की बक्षीस आलं आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना बक्षीस देणे शक्य नाही. तरी पण डॉक्टर सोनारे सर यांच्या हा जो रानभाजी महोत्सव यांनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये त्यांनी भरपूर असे बक्षीस ते दरवर्षी देतातच. हे मोठं मला अभिमानाने सांगावं वाटते. तर वर्ग 8, वर्ग 9 आणि वर्ग 10 तीन वर्ग वर्ग 6, वर्ग 7 आणि वर्ग 8 जे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. तर वर्ग 6वी मधून आपण 3 क्रमांक काढलेले आहे, वर्ग 7वी मधून 3 क्रमांक काढलेले आहे, वर्ग 8वी मधून 3 क्रमांक, तसेच 4 प्रोत्साहनपर बक्षीस आहे, 5 पुन्हा प्रोत्साहनपर बक्षीस आहे, 4 विशेष बक्षीस आहे आणि 10 विद्यार्थ्यांना आपण बक्षीसपर बॉटल देणार आहोत. त्यामध्ये वर्ग 6 मधून 3रा क्रमांक प्राप्त झालेला आहे राजवीर स्वप्नील खंडेलवाल. वर्ग 6वीचा विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. मान्यवरांना राजवीर स्वप्नील खांडेकर, वर्ग 6वीचा विद्यार्थी, त्याने 3य क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट करायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. करणारी विद्यार्थिनी आहे लावण्या किशोर कडू आणि तिचा ग्रुप.
यशवी मदन आणि आरांशा कोपळे या तीनही विद्यार्थिनींना मी या ठिकाणी आमंत्रित करते आणि मान्यवरांना विनंती करते की त्यांनी तिचं कौतुक करावं. प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे मधुर लांगापुरे. वर्ग हे यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या केलेला आहे पलकशी निलेश मानेकर. पलकशी निलेश मानेकर या विद्यार्थिनीने हे यायचंय मानेकर. त्यानंतर वर्ग 7वी मधून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे श्रीला देवेंद्र विदळे. दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे श्रीला देवेंद्र विदळे या विद्यार्थिनीने ते यायचं आहे आणि आपलं बक्षीस घ्यायचं. मान्यवरांना विनंती करते की श्रीलाला हार्दिक हार्दिक कौतुक करते, स्वागत करते. 7th स्टँडर्डमधून द्वितीय क्रमांक श्रीला देवेंद्र विदळे तिचं कौतुक करण्यासाठी मी आमंत्रित करते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बोर्डे मॅडम यांना. प्राप्त विद्यार्थिनी आहे वर्ग 7वीची पलकशी निलेश मानेकर. फर्स्ट प्राइज आहे लावण्या प्रशांत वाडोदे या विद्यार्थी. प्रथम क्रमांक प्राप्त वर्ग 7वीची विद्यार्थिनी. त्यानंतर वर्ग 8वा. वर्ग 8वी मध्ये बरेच विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी आहे मानवी जयस्वाल आणि शार्दूल ठोंबरे. वर्ग 8वी मधून तृतीय क्रमांक प्राप्त मानवी जयस्वाल, शार्दूल ठोंबरे. मी कुमारी वेदिका देशमुख वर्ग 8व. कुमारी वेदिका देशमुख. मनस्वी बहुरुबी. मी मनस्वीला डायरेक्टवर निमंत्रित करते. त्यांचं कौतुक करावं. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी शार्दूलला बक्षीस देऊन त्याचं कौतुक करावं. शर्मिला ते खायला पार संतोष बोरवाड वर्ग 6वा या विद्यार्थ्यांचं कौतुक. त्यानंतर आराधना तुषार ठाकरे, सावी भारत टाकरकरे वर्ग 7वीच्या विद्यार्थिनी आहे. आराध्या तुषार ठाकरे, सावी भारत टाकरकरे. विशेष बक्षीस आहे या विद्यार्थ्यांना. विशेष बक्षिसासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी बोरवाड वर्ग 6चा विद्यार्थी. या विद्यार्थ्याचं कौतुक करण्यासाठी मी आमंत्रित करते रुद्राणी प्रफुल्ल फडकाळे. आरव तिचं कौतुक करण्यासाठी आमंत्रित करते सोनाले मॅडमांना. त्यानंतर रोख 200 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस आहे. या बक्षिसासाठी 4 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. त्यामध्ये पहिला विद्यार्थिनी आहे नुपूर हर्षल डाफे वर्ग 7व. नुपूर हर्षल डाफे. दुसरा विद्यार्थी आहे आर्य जयवंत पोटे. नेक्स्ट स्टुडंट आहे अनिरुद्ध राजेंद्र निमचे. कुश सुनील पन्नागडे. त्यानंतर आर्य पोटे. या सर्व विद्यार्थ्यांनी डायसवर यायचं आहे. प्रोत्साहनचं बक्षीस प्राप्त करणारा विद्यार्थी आर्य पोटे. या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी नुपूर डाफे राघवजी राऊत सर यांना. राऊत सरांना विनंती
विनंती करते की त्यांनी या नोटबुकचं स्वागत करावं. त्यानंतर रोख 100 रुपये प्रोत्साहन बक्षीस आहे. यामध्ये आहे महाराष्ट्राचं कौतुक करण्यासाठी मी लीलाधर भाऊ सुकले यांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. मनन करणकर याचे कौतुक करण्यासाठी आमंत्रित करते सायर मॅडम. सायर मॅडमला विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. कौतुक करण्यासाठी मी सोनालीताई खेरडे यांना या ठिकाणी आमंत्रित करते. त्यांनी त्याचं कौतुक करावं. मोहम्मद हुसैन या विद्यार्थ्याचं कौतुक करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बोंडे मॅडमना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. विद्यालयाच्या आपल्या या कार्यक्रमाला ज्या आता वॉटर बॉटल मिळालेल्या आहेत त्या हरी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नितीन भाऊ खेरडे व रामभाऊजी राऊत यांनी आपल्याला ह्या बक्षीसपर प्रोत्साहनपर वॉटर बॉटल उपलब्ध करून दिल्या आणि ते दरवर्षी आपल्याला सहकार्य करतात. यानंतर प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून यामध्ये 10 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झालेले आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला बक्षीस म्हणून बॉटल देण्यात येत आहे. तर मी सर्व विद्यार्थ्यांची नावं घेते त्यांनी डायसवर यायचं आहे. कुमारी मनस्वी गोरे, चेतन राहुल देशमुख, रिवान राहुल लोखंडे, सोहम कुंडे, मिधांश लोणारे, अर्णव निलेश सोनारे, आदित्य उगळे, किमया रुपेश देशमुख, विनीत ठाकरे, मीत तराटकर, पृथ्वी निलेश सावळीकर. करण्यासाठी आमंत्रित करते सुधाकर रावजी ठाकरे सर यांना. त्यांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. रिवान राहुल लोखंडे, सोहम कुंडे, विधांश लोणारे या विद्यार्थ्यांचा ग्रुप होता. या विद्यार्थ्यांना तिघां मिळून बक्षीस देण्यात येत आहे. आदित्य उगले या 2 विद्यार्थ्यांचा ग्रुप होता. दोनही विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे. त्यांचं राहिलेलं बक्षीस त्यांना नंतर मिळणारच आहे. मी सराटकर मॅडम यांना विनंती करते सायर मॅडमला विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आमंत्रित करते नितीन दादा खेरडे यांना. नितीन दादा खेरडे यांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. किमया रुपेश देशमुख या विद्यार्थिनीचं कौतुक करण्यासाठी आमंत्रित करते कावरे मॅडम यांना. कावरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थिनीचं कौतुक करावं. कौतुक करण्यासाठी आमंत्रित करते डॉक्टर खेरडे मॅडम यांना. खेरडे मॅडम यांना विनंती.
लिहिणे डायसवर यायचं आहे. मी पुन्हा एक प्रोत्साहनपर बक्षीस यश कायडे आदित्य धोटे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झालेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी डायसवर यायचं आहे. त्यानंतर आराध्य यश कायडे आदित्य धोटे सुश्रुत सोनारे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर आराध्य सवालाखे या विद्यार्थ्याला सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झालेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी डायसवर यायचं आहे. सवालाखे आणि नैतिक सातपुते या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आमंत्रित करते नितीन दादा खेरडे यांना. विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नये. पुन्हा ही स्पर्धा आयोजित होणार आहे. दरवर्षी डॉक्टर सोनारे सर आपल्या या परिसरामध्ये वरुड तालुक्यामध्ये ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करत असते. तर पुन्हा आपण या स्पर्धेमध्ये तिने भाग घेणार आहोत आणि नक्कीच बक्षीस आपण खेचून आणणार आहोत. हा मनामध्ये विश्वास व्यक्त करा आणि पुन्हा स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला बक्षीस नक्कीच मिळेल आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपलेला आहे. आयोजकांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद देते, आभार मानते. थँक्यू. ज्यांनी ही जबाबदारी सांभाळली त्या निरंजनाताई तळस, मी मान्यवरांना गोंडे मॅडमला वॉलेंटियर करते, त्यांचे आभार मानण्यासाठी पुष्पगुच्छ द्यावा. निरंजना मॅडम, खानवागेताई मॅम, वहिनी, पप्पारी काकू, सर्वांना थँक्यू. आणि शाळेचे जे काही कोऑर्डिनेटर टीचर होते, स्वाती सप्रे मॅडम, प्रीती लांडगे मॅडम, रोशनी कळसकर, निलिमा कलोरकर मॅडम, राणी देवळकर मॅडम, बंड मॅडम, खंडेलवाल मॅडम, अलिशा मनसोर मॅडम, प्रणाली ठाकरे मॅडम. जॉईन करायचं आहे. मान्य श्री रोशन यावरे सर आणि वैभव शिरभाते सर. आणि या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी होते ते आहेत अथर्व साबळे, क्षितिज वानखेडे, साई सोलंकी, सिद्धेश येवले, सोहम उमक, स्वयं पवार, वेदांत विरखडे आणि रोहित करकाडे या सर्वच यश संपादित करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी कौतुक होत आहे. मी रोशन यावले सरांना आणि वैभव शिरभाते सरांना विनंती करतो की त्यांनी या मंचकाला जॉईन व्हायचं आहे. कारण यावले सरांच्या आणि वैभव सरांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी सेकंड प्राईज मिळवलेला आहे. एकदा सर्व या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या मार्गदर्शकांचं मनापासून कौतुक. मी रोशन यावले सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. यावले सर. वैभव शिरभाते सर आणि रोशन यावले सर या दोघांच्या मार्गदर्शनामध्ये या विद्यार्थ्यांनी यश संपादित केला आहे. पुन्हा या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या दोन्ही मार्गदर्शकांचं मनापासून कौतुक.